तुम्ही कधी अशा बालाजींबद्दल ऐकलं आहे का ज्यांना दाढी आणि मिशी आहे, ज्यांनी स्वतः आपल्या भक्तांसाठी प्रकट होण्याचा निर्णय घेतला होता? तर हो, मी बोलतोय राजस्थानच्या सालासर बालाजींबद्दल। तर झालं असं 1754 मध्ये नागौर जिल्ह्यातील असोता या गावातला एक शेतकरी आपली शेती नांगरत होता आणि तेव्हाच नांगरत असताना त्याचा नांगर एका दगडाला जाऊन धडकला आणि ज्या दगडाला त्याचा नांगर जाऊन धडकला त्याने तो दगड त्या मातीतून बाहेर काढून पाहिला तर त्याला साक्षात सालासर बालाजींची मूर्ती दिसली। आणि त्याच वेळी हनुमानाचे परम भक्त मोहनदासजी यांना स्वयं बजरंगबलींनी स्वप्नामध्ये येऊन त्यांना एक संकेत दिला की प्रभू सालासरला येत आहे आणि तेव्हाच त्या मूर्तीला बैलगाडीमध्ये ठेवून सालासरला नेलं गेलं आणि ज्या ठिकाणी सालासर मध्ये ती बैलगाडी थांबली त्याच ठिकाणी सालासर बालाजी विराजमान झाले। आणि हे जगातलं असं एकमेव हनुमानाचं मंदिर आहे जिथली मूर्ती स्वयंभू आहे, जी जमिनीच्या आतमधून प्रकट झालेली तर आहेच, त्यासोबत जिथे स्वतः बजरंगबली दाढी मिशी असलेल्या बाबा रूपात भक्तांना अजूनही दर्शन देतात आणि जो इथे मनोभावनेने नारळ बांधतो त्याची स्वयं इच्छा बजरंगबली पूर्ण करतात। आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्कीच बालाजी टाका।